एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते असा मोठा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केलाय। शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते आणि याबद्दल पृथ्वीराज चव्हाणांना विचारा असं देखील संजय राऊत म्हणाले। अहमद पटेल आता नाहीत पण शिंदे त्यांनाही भेटले होते असं संजय राऊत म्हणाले। शिंदेंच्या भेटीगाठीची सगळ्याधिक माहिती आपल्याला असल्याचं देखील संजय राऊतांनी वक्तव्य केलंय। काँग्रेसकडे जाणार होते चर्चा होती, काही आमदार नक्कीच चालले होते। पृथ्वीराज चव्हाणांना एकदा मुलाखत घ्या तुम्ही। आता अहमद पटेल नाही आहेत, अहमद पटेल आता नाही आहेत, त्याच्यामुळे मला फार त्याच्यामध्ये चर्चा करायचं नाही। काही व्यक्ती साक्षीला उपस्थित नाही आहे साक्ष द्यायला। आता अहमद पटेल आणि कोणाशी काय चर्चा पहाटे झाल्या होत्या दिल्लीत, हे सगळ्यात जास्त मला माहिती आहे। खासदार संजय राऊत यांच्या या दाव्यावर बोलण्यास माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नकार दिलाय। आपल्याला या संदर्भात माहिती नाही अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझाला दिली आहे। तर आपल्याला या संदर्भात काहीही माहिती नसल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणालेले आहेत। खासदार संजय राऊत यांनी असा हा दावा केलाय की एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते आणि पृथ्वीराज चव्हाणांना याबाबत विचारा, पण आपल्याला या सगळ्या संदर्भात काहीही माहिती नसल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं। आणि संजय राऊत यांच्या या दाव्यावर बोलण्यास माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी नकार दिलाय। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, दावे प्रतिदावे केले जात आहेत, पृथ्वीराज चव्हाण बोलण्यास नकार देत आहेत, पण काय अंदाज बांधले जात आहेत, काय चर्चा आहेत या सगळ्या संदर्भात? अगदी पाहता आपण संजय राऊत यांनी ज्या प्रकारे वक्तव्य केलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। खरं तर संजय राऊतांनी म्हटल्यानंतर दाखला दिलेला आहे पृथ्वीराज चव्हाण यांना विचारा। साधारणतः राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतानाही कदाचित घटना किंवा त्यावेळेस हे बोलणं झालं असावा असा अंदाज आहे। मात्र पृथ्वीराज चव्हाणांनी याच्यावरती पूर्णपणे बोलण्यास नकार दिलेला आहे। संजय राऊत काय म्हणालेत हे मला माहित नाही आणि याबद्दल मला काही बोलायचं नाही असं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्टँड घेतलेला पाहायला मिळतोय। पण खरं तर ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते काँग्रेसचे नेते होते। जर अशा प्रकारचं बोलणं करायचं असेल तर साहजिकच आहे की दिल्लीतील काँग्रेसच्या नेतृत्वाशी बोलायला राज्याचं नेतृत्व सुद्धा महत्वाचं असेल आणि कदाचित अहमद पटेल असताना पृथ्वीराज चव्हाणांच्या माध्यमातून कदाचित ही चर्चा सुद्धा सुरू झाली असावी अशा प्रकारचं सुद्धा तर्क काढला जातोय। मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी याबद्दलचं जे आहे ते पूर्णपणे बोलायचं टाळलेलं आहे। त्यामुळे एक मोठा दावा संजय राऊत यांनी केलाय। राजू, तुम्हाला विनंती, तुम्ही सोबत राहा। शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के सध्या आपल्यासोबत आहेत। म्हस्केजी, एक मोठा दावा संजय राऊत करतायत, एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, तुम्ही निकटवर्ती आहात शिंदेंचे, काय वाटतं तुम्हाला या सगळ्याबद्दल? संजय राऊत यांची काल प्यायलेली भांग उतरली नाही असं मला म्हणता येणार नाही, कारण रोजच सकाळी ते भांग पिऊन नको त्या गप्पा मारत असतात आणि त्याचाच हा एक भाग आहे की काहीतरी वक्तव्य करायची आणि राजकारणामध्ये सनसनाटी करायची आणि स्वतः माध्यमांमध्ये कायम राहायचं, हा त्याच्या मागचा विचार आहे। जर एकनाथ शिंदे साहेब काँग्रेसमध्ये जाणार होते हे जर तुम्हाला माहित होतं तर तुम्ही त्यांना नेते का बनवले, तुम्ही त्यांना नगरविकास मंत्री का बनवलं, याचं सुद्धा उत्तर यांनी द्यायला पाहिजे। आणि मला याच्या पुढे जाऊन म्हणायचंय, जर एखाद्या नेत्याला जर विविध पक्षांची ऑफर येते, विविध पक्ष जर त्यांना बोलवत असेल तर त्याची काहीतरी ताकद असेल ना, काहीतरी जनमानसामध्ये त्यांचं नाही। पण नरेश म्हस्केजी, त्यांनी तुम्ही जे म्हणताय नगरसेवकाचं तिकीट द्यायला पण बोलवणार नाही। तुम्ही जे म्हणताय की त्यांना नगरविकास मंत्रीपद का दिलं किंवा त्यांना नेते का बनवलं, कदाचित त्यांना थांबवून ठेवण्यासाठी म्हणूनच कदाचित ही पावलं उचलली गेली होती। बघा, हा जो काही भांग पिऊन किंवा आपण म्हणतो की सकाळीच्या नशेमध्ये संजय राऊत हे बोलत असतात, त्याचा एक भाग आहे। पण मला यापुढे जाऊन बोलायचंय की एकनाथ शिंदेसारख्या व्यक्तीला जर अहमद पटेलांनी ऑफर दिली असं त्यांचं म्हणणं आहे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते त्यांनी ऑफर दिली असं जर ते म्हणत असतील तर मला यापुढे जाऊन म्हणायचं त्यांची काहीतरी कॅपॅसिटी आहे
त्यांची योग्यता आहे ठीक आहे. म्हणून त्यांना लोक डिमांड करत असतील. संजय ठीक आहे. आता राऊत तुमचा हा जो दावा आहे की एकनाथ शिंदे यांचं कॅलिबर पाहून त्यांना अशा ऑफर्स दिल्या गेल्या असतील. आपल्याला विनंती, आपण सोबत राहा. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार सध्या आपल्यासोबत आहेत. विजय वडेट्टीवारजी, एक मोठा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे. आपल्याला या सगळ्या संदर्भात काही माहिती, अशा काही चर्चा आपल्या कानावर आल्या होत्या एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार याबद्दल? सरकार महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार आणण्यामध्ये एकनाथ शिंदेचा मोठा वाटा आहे, हे तर मान्यच करावं लागेल. त्यांनी आणलेल्या योजना आणि त्या वेळेवर जे टायमिंग साधलं त्यातून फायदा मिळाला. पण अलीकडे सत्ता आल्यानंतर त्यांना त्यांची गाडी जरा साईड ट्रॅकवर ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि हे कोणी म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला ठाऊक आहे. आता त्यांच्या योजनांना कात्री लावली, त्यांच्या काही योजना बंद करायचा निर्णय झाला आणि महत्वाच्या निर्णयामध्ये त्यांना सहभागी करून घेत नाहीत वगैरे अशी चर्चा आहे. ही सगळी परिस्थिती पाहता त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव सांगतात की ते आता या सरकारमध्ये हॅपी आहेत का, आनंदी आहेत का, किंवा सरकारमध्ये एक सरकार म्हणून जॉईंट 3 पक्षाचं सरकार म्हणून ते काम करताना आम्हाला काही असं आढळून येत नाही. म्हणजे मनात कुठेतरी त्यांच्या अडी निर्माण झाली किंवा मनात कुठेतरी शल्य आहे, अशा प्रकारची परिस्थिती आहे. यावरून तरी आता असं वाटतं की आता काही एवढ्या लवकर काय असं काही कुठला काही निर्णय होईल असं वगैरे नाही. आणि मला वाटतं संजय राऊत म्हणतात त्यांच्याकडे कुठला आधार आहे, मला त्याची माहिती नाही. म्हणजे स्पष्ट सांगतो की माझ्याकडे अशा प्रकारची कुठली माहिती नाही. आणि राजकारणात सगळे राजकारणी लोक असतात, तो आपापल्या सगळ्या त्यांना राज्याचं पूर्ण आता चाललेल्या घडामोडीवर सगळं बारीक लक्ष असतं. अशा परिस्थितीमध्ये कुठला काय असा निर्णय ते घेतील आणि तडकाफडकी काय होईल किंवा यापूर्वी काही चर्चा झाल्या, या मला फार काही सत्य वाटत नाही, तथ्य वाटत नाही. पण भविष्यात मात्र काही घडू शकतो. राजकारणात कोण कोणाचे मित्र नसतात, कोण कोणाचे शत्रू नसतात. म्हणजे एकदा माणसाला स्वाभिमान दुखावला की तो माणूस कशाचीही पर्वा करत नाही आणि तो कुठलाही निर्णय घेण्यासाठी तयार असतो. आता म्हणताना मला वाटतं मस्केजी म्हणाले असतील कदाचित, आता वक्तव्य होतं की आहे ना एकनाथ शिंदेमध्ये कॅपॅसिटी आहे म्हणूनच पक्ष फोडून त्यांनी एवढी स्वतःची ताकद उभी केली, हे कोण विसरूच शकत नाही. हे सत्यच आहे. याच मुद्द्यावरती नरेश मस्केंकडे जाऊयात. आपल्यालाही विनंती की सोबत राहा. नरेश मस्केजी, काल नाना पटोलेंनी दिलेली ऑफर, आता वडेट्टीवारांनी केलेलं नाराजीचं वक्तव्य, कसले पडघम वाजतात शिवसेनेमध्ये? बघा, शिवसेनेमध्ये पडघम वाजायचा काही विषय नाहीये. आताच वडेट्टीवारजी म्हणाले स्वाभिमान हा फार महत्वाचा आहे. शेवटी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला जो स्वाभिमान शिकवलेला आहे तो आम्ही कधीही विसरू शकत नाहीये. परंतु युतीमध्ये तसं कशाही पद्धतीचं काही भांडण आहे किंवा काही इगोमुळे काही प्रॉब्लेम्स असं काही वातावरण नाहीये. अर्थात माध्यमांमध्ये अशा पद्धतीच्या चर्चा होत आहेत, याला आता काही इलाज नाही. युतीचं सरकार सुरू आहे. परंतु काल जे काही नाना पटोले बोलले ते काल होळीचा दिवस होता आणि मी तुम्हाला पुन्हा हेच सांगतोय की एकनाथ शिंदेमध्ये हे व्यक्तिमत्व असं आहे, जनमानसातलं व्यक्तिमत्व आहे, रात्रंदिवस काम करणारं व्यक्तिमत्व आहे. सीएम पद, कॉमन मॅन म्हणजे सर्वसामान्य माणूस सीएम मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट. नरेश मस्केजी, एक शेवटचा छोटा प्रश्न विचारते याच्यामध्ये. वडेट्टीवार जे आता म्हणाले, विजय वडेट्टीवार जी आता म्हणाले की नजीकच्या काळामध्ये कदाचित काही वेगळ्या गोष्टी होऊ शकतात, कोणी मित्र नसतो, शत्रू नसतो, अशा वेळी एकनाथ शिंदे काय निवडणार, स्वाभिमान की हिंदुत्व? हे बघा, राजकारणामध्ये नेहमी म्हटलं जातं की राजकारणामध्ये कधीही कोण जास्त वेळ शत्रू नसतो, कोणी मित्र नसतो, हे असं म्हटलं जातं. परंतु ही जी काही युती आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचारावरती तयार केलेली युती आहे. त्यामुळे विरोधकांना काय वाटतं की विरोधक काय म्हणतात यावरती मला प्रतिक्रिया देणं उचित वाटत नाही. परंतु आम्ही युती बरोबर आहोत, आमचा संसार व्यवस्थितपणे सुरू आहे. ठीक आहे. नरेश मस्केजी आणि विजय वडेट्टीवारजी, आपल्या दोघांचेही आभार. सविस्तर प्रतिक्रिया दिलीत एबीपी माझाला त्याबद्दल.
दरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा खासदार संजय राऊतांच्या वक्तव्याला दुजोरा दिलाय. शिंदे काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा होती असं देखील अंबादास दानवे म्हणाले. सकाळी बोलताना असं म्हणालेले आहेत की एकनाथ शिंदे तेव्हा काँग्रेसकडेच चालले होते. पृथ्वीराज चव्हाणांना विचारा, अहमद पटेल आता नाहीत, पण दिल्लीत त्यांच्याशी पहाटे चर्चा ही झाली होती. इथं बरेच जण म्हणतात की ज्यावेळेस शिवसेना भाजप एकत्र होती त्या काळातच अशा काही घडामोडी चालू होत्या असं बरेच जण मानतात. आता संजय राऊत साहेबांना याच्यातलं जास्त माहिती असेल, मला याच्यातली कमी माहिती आहे, परंतु अशी चर्चा निश्चित होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.